नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण ज्याची म्हणजे खूप आतुरतेने वाट पाहत होतात, अखेर ती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रात्री 12 वाजताच्या नंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 2 सूचना आपल्यासाठी दिलेल्या आहेत. त्या सूचना बघा. सर्वात आधी तर पहिली सूचना ही आहे की अभिनंदन केलेलं आहे ज्या अभियोग्यता धारकांची शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे शिक्षण विभागाने आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जी दुसरी सूचना आहे ती सूचना महत्त्वाची आहे, कॅन्डिडेटसाठी सूचना आहे. ती बघा. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक 5/2 ते 14/2 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आले आहेत. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याची शिफारस यादी तयार करण्याबाबत कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे आपण जे विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस लॉक केलेले होते त्याची यादी अजून लागलेली नाही आहे. विदाऊटसाठी म्हणजे मुलाखतीशिवाय जी प्रेफरन्सेस लॉक केली होती त्यासाठी जर निवड झाली असेल तर तुम्हाला ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रम निवडीसाठी शिफारस झाली आहे. म्हणजे आपण जे पण प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यातील सर्वात जो वरचा प्राधान्यक्रम आपण निवडलेला आहे आधी त्याच्यासाठी ट्राय केलेला आहे, तो नसेल तर नेक्स्ट असं करत करत आपली निवड झालेली आहे. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटस यावरती आपल्याला जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर थोडंसं ड्रॉपडाऊन केल्यानंतर फेज 1 सिलेक्ट करायचं आहे आणि इंटरव्ह्यूचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये नंतर आपल्याला सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट वरती आपल्याला जायचं आहे. आणि जर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला डायरेक्टली ज्या आस्थापनेसाठी निवड झाली ती आस्थापना आणि डिटेल जे पण समजा ज्या वर्गासाठी निवड झालेली आहे 1 ते 5 म्हणा किंवा 6 ते 8 तुम्ही जे प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत ते सगळं डिटेल तुम्हाला तिथे दाखवणार आहे. आणि जर तुमची निवड झाली नसेल तर यू आर नॉट रिकमेंडेड असं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात येईल. नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापना यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत. म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या काही आस्थापना आहेत त्यांना वेगळ्या सूचना दिल्या जात आहेत किंवा जाणार आहेत. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर काही चुकीचा डॉक्युमेंट असेल, म्हणजे सेल्फ सर्टिफाय करताना जे आपण डॉक्युमेंट्स दिले होते किंवा मार्क्स भरले होते किंवा कॅटेगरी असेल तर ते डॉक्युमेंट त्यांना जर आढळून आले नाही तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही होणार आहे. म्हणजे थोडक्यात कायदेशीर कार्यवाही होणार आहे म्हणजे त्यांची निवडच होणार नाही आहे जर चुकीचा डॉक्युमेंट असेल तर, जे दिलेले आहेत ते नसतील तर. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांची काही अडचण असेल तर तेच तुमचं edupavitra2022@gmail.com या ईमेलवरती तुम्हाला मेल करायचा आहे.
उमेदवारांना अजून काही अडचण असेल तरीसुद्धा त्याच मेलवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. नंतर ही प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या म्हणजे याच्यात थोडक्यात हेच सांगायचं होतं आयुक्त साहेबांना की अनेक त्यांना त्रास सहन करावा लागला ही यादी तयार करत असताना. अनेक लोकांकडून त्यांच्यावर मे बी काही वेगळ्या प्रकारच्या कमेंट्स वगैरे होत होत्या, परंतु हे सर्व वेगळं ठेवून त्यांनी या शिफारस पात्र उमेदवारांची निवड यादी तयार केलेली आहे. आणि परत एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, याबरोबरच वेगवेगळ्या जे काही आस्थापना होती त्यांचा कट ऑफ पण दिलेला आहे. तो पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.